नमस्कार, मी जितेंद्र वायकर पुन्हा एकदा नवीन एपिसोडमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक रणधुमाळी चालू आहे. ती रणधुमाळी कोणाची आहे तर कलाकारांची रणधुमाळी आहे. आणि कलाकारांची रणधुमाळी म्हटलं तर एकच रणधुमाळी होऊ शकते, ती म्हणजे अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाची निवडणूक चालू आहे. आणि त्या निवडणुकीमुळे संपूर्ण कलाकारांमध्ये अस्वस्थता आहे की यावेळेस आता विद्यमान अध्यक्ष कोण होणार. आणि त्या संदर्भात बोलण्यासाठी माझ्या सोबत आहेत संपूर्ण महाराष्ट्रातील एक नामांकित दिग्दर्शक म्हणून ज्यांना आपण ओळखतो, त्यांना एक आपण कोच म्हणून टीचर म्हणून सुद्धा ओळखतो, कारण त्यांचे स्वतःचे क्लासेस आहे. अनेक लोकांना ते अभिनयाचे धडे सुद्धा देतात. स्वतः एक दिग्दर्शक आहेत, ते म्हणजे आमचे सहकारी मित्र सुनील नाईक. सर, आपलं मराठी मीडिया न्यूज मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. सर, सध्या हे इलेक्शनचं वातावरण चालू आहे, काय सांगाल तुम्ही याच्याबद्दल? मगाशच्या तुमच्या पहिल्या प्रश्नाचं मी उत्तर आत्ताच देतो की विद्यमान अध्यक्ष कोण, हा, तर ओनली अँड ओनली मेघराज भैया. हे सर्वांनी लक्षात ठेवायचे. 7 तारखेच्या दृष्टीने, मतदानाच्या दृष्टीने पॅनल आपलंच आहे, समर्थ पॅनल आहे. नाव समर्थ आहे कारण या पॅनल मधलं प्रत्येक माणूस आणि प्रत्येक संचालक होऊन होणारी व्यक्ती ही समर्थच आहे. किंवा लक्षात ठेवायचे, पतंग चिन्ह आहे आपलं. 7 मार्चला सगळ्यांनी बाहेर पडायचे, कारण सर्व कलावंत आणि तंत्रज्ञांसाठी मी या महामंडळाच्या प्रक्रियेमध्ये आल्यापासून जर बघितलं असेल तर मला फक्त मेघराज भोसले हेच माहिती आहे. आणि त्यांचा प्रवासही मी संपूर्ण बघितलेला आहे. अगदी महामंडळाच्या चाकोरीमध्ये जरी काम करायचं असेल आणि ते करता येत नसेल तर या माणसाने पदरमोड करून वेगवेगळ्या अलाइड संस्थांच्या मदतीने सुद्धा कलाकार आणि तंत्रज्ञांना फक्त सिने क्षेत्रातूनच नाही तर फोक आणि इतर क्षेत्रातील कलावंतांनाही या माणसाने भरघोस मदत केलेली आहे. आणि आता जर चित्रपट सृष्टीचं भवितव्य उज्ज्वल करायचं असेल तर मेघराज भोसले आणि समर्थ पॅनल शिवाय पर्याय नाही, असं माझं पर्सनली मत आहे. पण एक गोष्ट सर तुम्हाला एक विशेष मला गोष्ट विचारायची आहे की आता सध्या मेघराज राजे भोसले यांच्यावर आरोप प्रत्यारोप होत आहेत, याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? आरोप आणि प्रत्यारोप हे फक्त मेघराज भैयावरच होत नाहीत, तर ते गल्ली बोळामध्ये सुद्धा होत असतात. आरोप प्रत्यारोप माझ्या मते मी खुल्ला बोलणारा माणूस आहे. हा एक राजकारणाचा भाग आहे. सरळ चाललेल्या माणसाला आरोप केला की अमुक तमुक होईल, तमुक होईल, नॉट नेसेसरी. हे आरोपांनी वगैरेचं राजकारण करण्यापेक्षा स्वच्छ प्रपोजल घेऊन या आणि जुडा ना त्यांना. हे माझं प्रपोजल आहे, हे आरोप आहेत. तर ज्याच्यामध्ये जर धमक असेल तर त्याने, मी सुनील नाईक दिग्दर्शक, बिंदास रोकठोक प्रसिद्ध आहे म्हणून आज सोशल मीडियावर सांगतो की ज्याच्यामध्ये धमक असेल त्यांनी चांगले आणि उत्तम प्रोजेक्ट्स मेघराज भैयांकडे द्यावेत. आरोपांना भीक न घालणारा तो माणूस आहे. तुमच्याही प्रोजेक्टला तो पुश करेल असा मला विश्वास आहे. सो आय एम विथ मेघराज भोसले अँड समर्थ पॅनल. यू टू ऑल्सो. मित्रांनो, खरं सांगतो की आतापर्यंत मी अनेक कलाकारांच्या इंटरव्ह्यूज केलेल्या आहेत. जसं सुनील सरांनी आता सांगितलेलं आहे की मी समर्थ पॅनल सोबत आहे, आणि सगळ्या लोकांचं असंच मत आहे. आरोप प्रत्यारोप होतात आणि स्वतः मेघराज राजे भोसले यांच्या कलाकारांचं सुद्धा असं मत आहे, जर तुम्ही आमच्यावर आरोप करताय तर त्या पुराव्यानिशी करा, त्याचा पुरावा दाखवा. आणि कोणालाही पुरावा आतापर्यंत दाखवता आलेला नाही. त्याच्याचमुळे माझंही आता असं मत झालेलं आहे की मी सुद्धा मेघराज राजे भोसले यांच्या सोबतच आहे असं म्हणायला हरकत नाहीये. तर अशा पद्धतीच्या न्यूज, अशा पद्धतीच्या बातम्या आम्ही पुढच्या एपिसोडमध्ये सुद्धा आणणार आहे. तुम्हाला सुद्धा चित्रपट महामंडळाबद्दल काही अजून माहिती पाहिजे असेल तर नक्कीच चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, कारण पुढच्या एपिसोडमध्ये महामंडळाच्या संदर्भातले एक नवीन न्यूज घेऊन आम्ही लवकरच येतोय. बाय बाय.